मित्रांनो, श्रावणी सोमवारच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, श्रावणी सोमवार म्हणजे ओम नमः शिवाय जप करत करत शिवाचरणी नतमस्तक होण्याचा हा दिन. तसं तर वर्षभर सोमवार हा शिवशंकराचा वार म्हणून प्रसिद्ध आहे. आपण सगळे शिववार म्हणून त्या दिवशी शिवाचं पूजन अर्चन करतो. परंतु श्रावणी सोमवारला एक विशेष अर्थ आहे आणि त्या विशेष अर्थाच्या अनुषंगाने ओम नमः शिवाय या जप करण्याला सुद्धा वेगळा अर्थ आहे. आता ओम नमः शिवाय हा षष्ठाक्षरी मंत्र आहे आणि नमः शिवाय हा केवळ पंचाक्षरी मंत्र आहे. आता यजुर्वेदाच्या रुद्रमध्ये ओम नमः शिवायला अत्यंत पवित्र असं मानलं गेलेलं आहे. आणि आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की नमः म्हणजे प्रणाम, परंतु केवळ हा प्रणाम नाही आहे. जेव्हा ओम नमः शिवाय असा मंत्र उच्चार होतो त्याचा अर्थ मी माझ्या अहंकाराला समर्पित करत आहे किंवा मी माझ्यातील अहंकाराचा त्याग केलेला आहे, त्या अहंकाराचा नाश झालेला आहे आणि मी स्वतःला शिवाला समर्पित करत आहे. मित्रांनो, ओम नमः शिवाय हा केवळ मंत्र नाही आहेत, हे केवळ शब्द नाही आहेत, तर ओम नमः शिवाय ही आंतरिक अवस्था आहे. त्या आंतरिक अवस्थेला जाण्याचा प्रयत्न आपण श्रावणी सोमवार किंवा नियमित सोमवार या दिवशी शिवपिंडी समोर बसून करायला हवा. मित्रांनो, आपण जेव्हा शिवमंदिरात ओम नमः शिवायचा जप करणार आहात किंवा करत आहात किंवा करायचं आहे, तेव्हा आपण ओम नमः शिवायच्या निमित्ताने परम कल्याण स्वरूप अशी जी चेतना आहे, असं जे चैतन्य आहे आपल्या सर्वांमध्ये, माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, आपल्या सर्वांमध्ये, त्या चेतनेला, त्या चैतन्याला नमस्कार करायचा आहे. मित्रांनो, शैव आगम आणि पारंपरिक शैव साधनेमध्ये ओम नमः शिवाय याची व्याख्या ही पंचमहाभूते आणि प्रकृती जी आहे म्हणजे निसर्ग जो आहे त्याच्याशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे आपण जेव्हा ओम नमः शिवाय हा नामजप करणार आहोत, हा जप करणार आहोत आणि तो श्रद्धापूर्वक करायचा आहे. तो श्रद्धापूर्वक का करायचा आहे हे सुद्धा मी सांगणार आहे. परंतु आपण जेव्हा हा जप करणार आहोत तेव्हा आतून आणि बाहेरून जे संतुलन आहे, आतली चेतना, आतलं चैतन्य, आपल्या आतलं, आपल्या अंतर्भागातलं ते आणि बाहेरचं जे पंचमहाभूतातलं चैतन्य आहे त्याच्यामधलं जे संतुलन आहे त्याला नमस्कार आपण करत आहोत. त्यामुळे पंचमहाभूत आणि प्रकृती ह्याचा संतुलन, ह्याला सुद्धा नमस्कार आहे. असं ओम नमः शिवायचं हे सूत्र आहे असं आपण समजून घ्यायला काही हरकत नाही. त्यामुळे शिव हे कल्याण स्वरूप आहेत, ते मंगलमय आहेत आणि ते परम शिव आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. शिव म्हणजे चैतन्य, शिव म्हणजे चेतना, हे समजून उमजून आपण ओम नमः शिवायचा जप करायला जाण्याआधी आपल्यातील मीचा
आपल्यातील अहंकाराचा नाश करून किंवा ते बाजूला ठेवून त्याचा त्याग करून त्या परम चैतन्याला शरण जायला हवं आणि ओम नमः शिवाय असं प्रेमाने श्रद्धेने म्हणायला हवं. केवळ यांत्रिक जप करून चालणार नाही, शब्द बोलून चालणार नाही, जागृत जप करायला हवा. आणि ओम नमः शिवाय हे आतमध्ये देहामध्ये मन मस्तिष्क ह्याच्यामध्ये उतरवायला हवं. मन मेंदू मस्तिष्क याच्यामध्ये ते झिरपायला हवं आणि ते जेव्हा आतमध्ये उतरेल, आतमध्ये सम्मिलित होईल, तेव्हा जागृतपणे ओम नमः शिवाय असा जप करत ते सगळं चैतन्य आतमध्ये प्रवाहित आहे याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्या शिवाशी जोडलेलं कसं राहील, एकरूप कसं होता येईल याचा विचार करायला हवा. श्रावणी सोमवार म्हणजे असा विचार करायचा दिवस. हे एका दिवसात होत नाही. ऋषी मुनी यांनी वर्षोनवर्ष जप केल्यात, तपस्या केल्यात, त्या चेतनेशी त्या चैतन्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा आपण अहंकाराला समर्पित करायला हवं. त्याशिवाय आपलं कल्याण होणार नाही. कल्याणाच्या दिशेने पावलं टाकायला श्रावणी सोमवारला सुरुवात करा किंवा प्रत्येक दिवशी सुरुवात करायला हरकत नाही. कारण ओम नमः शिवाय सत्यम शिवम सुंदरम, जे सत्य आहे ते शिव आहे आणि तेच सुंदर आहे. तेव्हा चैतन्य चेतना हीच शिव आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. तेव्हा श्रावणी सोमवारच्या पुन्हा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. जप जाप तप हे सगळं समजून उमजून करा. श्रावणी सोमवारला उपवास करायचा आहे, खिचडी खायची, जाऊन पिंडीवर जल अर्पण करायचं, मध अर्पण करायचं, दही अर्पण करायचं, जवस असेल, तांदूळ असेल, मूग असेल, हे सगळं अर्पण कराच. परंतु त्यासोबत आंतरिक शक्तीला ऊर्जेला अनुभवा. हेच श्रावणी सोमवारचं सार आहे असं मला वाटतं. माझ्या ज्या तोडक्या मोडक्या शब्दात मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय, माझी बुद्धी अल्प आहे, ते समजून उमजून सांगायचा प्रयत्न करतोय, ते तळमळीने तुम्ही समजून घ्यावं असं मला वाटतं. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापुढे घेऊन आलेलो आहे. तुम्हीसुद्धा शिव उपासक आहात, मी सुद्धा शिवपूजक आहे. आपल्याला शिव आणि शक्ती समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी श्रावणी सोमवार हा दिवस आपण लक्षात घ्यायला हवा आणि त्या दृष्टीने पुढे पाऊल टाकायला हवं. तेव्हा पुन्हा तुम्हाला श्रावणी सोमवारच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही श्रावणी सोमवारला बेलपत्र असेल, बेलफळ असेल, त्याच्यानंतर मी सांगितलं जल असेल, भस्म असेल, हे सगळं शिवाला अर्पण करणार आहात. परंतु शिवाला अहंकाररहित मन आणि जप अर्पण करा असं माझं तुम्हाला आग्रहाने सांगणं आहे. माझे या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अनवट वाट या वाटेवर चालत चालत आपल्याला शिवाकडं जायचं आहे, एवढं लक्षात घ्या. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.